भयंकर अरेरावी या ठिकाणी सुरू आहे आणि सत्तेतला आमदार आहे त्याच्या शाळेमध्ये एक लेकरू त्या ठिकाणी भिंत पडून मृत्युमुखी पडलं। 2 लोक अजून सिरियस आहे। त्या आमदारावर काहीच कारवाई नाही आहे, पण माजी आमदारांनी त्या ठिकाणी त्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला। PM झाल्यानंतर जी बॉडी ज्या वेळेला त्यांना हँडओव्हर केली आईवडिलांना, त्याच्यानंतर या लोकांनी जे काही अरेरावी करायची सुरुवात केली। रात्रभर माजी आमदाराच्या मुलाला इथे डिटेन ठेवलं। आता मागच्या 2 तासापासून आम्ही या ठिकाणी आहोत। ते कोण काय ॲक्शन घेतं, कोण कशासाठी कोण काय बोलायलाच तयार नाही आहे। म्हणजे फक्त पोलीस आहे आणि सत्ताधारी आमदार आहे म्हणून त्याचा जीव माफी का त्यांना? भाजपचा आमदार आहे, त्याच्या आश्रमशाळेतल्या बिल्डिंगा सगळ्या घाणेरड्या आहेत। आज हा इन्सिडेंट झाला, उद्या कुठे होईल हे माहिती नाही। किती शाळा आहेत, काय आहे, काय गोंधळ आहे, ते सगळं बघितलं पाहिजे। त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ना। आमदार सचिव आहे, स्वतः सचिव आहे त्या संस्थेचा, मग सचिवाची जबाबदारी नाही आहे का ही? माझी आमदारांनी आंदोलन केलं की कम्पेन्सेशन तुम्ही मिळालं पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे, म्हणून माझ्या आमदारालाच इथं आणून ठेवलंय। ही अशी अरेरावी ह्याच्या आधी तर कधी पहिले नाही बघितली।